मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक राजकीय बातमी आहे। शरद पवार गटाचे 5 खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रीपद मिळवा। भाजपचे अजित पवार गट आणि प्रफुल्ल पटेल यांना ही ऑफर आहे असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। 6 खासदार नसल्यानेच अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद मिळालेलं नाहीये। शरद पवार गट फोडण्याचा प्रयत्न असू शकतो असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ। यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत। फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असते फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे। शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे। बाळासाहेब ठाकरेंनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो। जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेईमानी करतात असं मी समजतो। मध्यस्थी करण्याचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही जसं म्हणता मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोड़ने प्रयत्न एकाच वेळेला सुरू असते। मैं जानता हूँ पवार साहब को, उनकी जो विचारधारा है वो भारतीय जनता पार्टी या RSS से मेल नहीं खाती। पवार साहब अकेले रहेंगे, वापस खड़े रहेंगे, उनकी पार्टी खड़ी करेंगे, लेकिन बीजेपी के साथ कभी नहीं जाएंगे, ये मेरा विश्वास है। तो उद्योगपति गौतम अडानी का नाम मैं सुन रहा हूँ, जो मोदी जी के मित्र है, वो मिडलमैन है।